बरं, सर्वांना सलाम. एका नवीन सप्ताहामध्ये एसएचएस नंदुरबार आपणा सगळ्यांचं ख्रिस्त येशूमध्ये सहर्ष स्वागत करीत आहे. एक सुमधुर गीत आजच्या सकाळी आपण गाऊ आणि परमेश्वराची स्तुती आपण या गीताच्या द्वारे करणार आहोत. विजय संगीत गीत क्रमांक 182, अहो भक्त या भजा देवाला आता. गीत क्रमांक 182. पावसाचे थोडं नाटक चालू होतं. देवाला आता, तो कृपावान सामर्थ्यवान. अहो भक्तया, करा बापाची प्रार्थना, वर्णा प्रभूची करुणा, मागा देवाला तो नीतिवान व दयावान. अहो पापिया, तो आजी कृपा गावितो, प्रभु ही आता पावेतो, प्रेमे देवाची भक्ती, तो सत्यवान व प्रीतिवान. अहो सर्वया, आयुष्य वेगे गुजरेल, न्यायाचा काल पोहचेल, तो पापी घाबरेल. अहो सर्वया. हे सुमधुर गीत आम्हाला हेच सांगतं की आम्ही त्याच्या शरणी असलं पाहिजे. प्रियजन हो, आजच्या सकाळी आपण थोडक्यामध्ये पवित्र वचनाचं मनन करणार आहोत. प्रभूची कृपा आपण मागणार आहोत. व काल मंडळीमध्ये जसं आम्ही अनाऊन्स केलं त्या अनुषंगाने आपल्या नंदुरबार जिल्ह्यात किंवा नंदुरबार शहरामध्ये मुबलक पाऊस नाही आहे, पाहिजे तसा पाऊस नाही. गेला एक सप्ताह पूर्ण कोरडा असा गेलेला आहे, पावसाची एक सर सुद्धा नाही. अशा परिस्थितीमध्ये आपण मंडळीचे जागरूक नागरिक म्हणून आपलं कर्तव्य आहे की आपण आपल्या शहरासाठी प्रार्थना करावी. त्या अनुषंगाने आज आपण या ठिकाणी 10 ते 11 या वेळेमध्ये बसणार आहोत. तर 10 ते 10:30 आपण मनन चिंतन करू आणि पुढील अर्धा तास म्हणजेच 10 ते 11 हा जो पूर्ण वेळ आहे, हा पूर्ण वेळ आपण थोडा वेळ प्रार्थनेमध्ये विशेष पावसासाठी घालवणार आहोत. कारण की पावसाची आपल्याला नितांत गरज आहे. 10:30 आपण ऑनलाईन थांबवू आणि ऑफलाईन या ठिकाणी आपण प्रार्थना करू. काल जसं मी आपणाला सूचना केली त्या अनुषंगाने आपल्या आजच्या या प्रार्थना गटामध्ये जे नव्याने उपस्थित झालेले आहेत त्यांचं ख्रिस्त येशूमध्ये मी स्वागत करतो. शिंपी सर आहेत, रोहन चालटे आहेत. या प्रियांना प्रभू आपली कृपा आणि आपला अनुग्रह देव. आपली उपस्थिती मंडळीच्या सकाळच्या प्रार्थनेमध्ये आहे आणि जे तुम्ही ऑनलाईन बघतात तुमचं देखील येशू ख्रिस्तामध्ये मी स्वागत करतो. आज सकाळी आपल्या सगळ्यांना प्रेरणा मिळावी म्हणून एक छोटासा मननाचा शास्त्रभाग घेणार आहोत. तत्पूर्वी प्रार्थना करू. दयाळू परमेश्वर पित्या, आम्ही पुन्हा एक वार तुझ्या चरणापाशी येतो व आज सकाळी दिवसाची सुरुवात पवित्र वचनाच्या मनन चिंतनाने आम्ही करत आहोत. आजचं मनन आम्हासाठी आशीर्वादाचं असं कर व पित्या याद्वारे तुझा गौरव होऊ दे. व ज्या प्रिय शहरात आम्ही राहतो
या शहरासाठी आम्ही प्रार्थना करतो, कारण की आमच्याकडे अजून पाहिजे तसा पाऊस नाही आहे आणि अशी परिस्थिती झाली तर परमेश्वरा दुष्काळजन्य परिस्थिती होईल, अन्न पाणी काही उगवणार नाही, सर्वीकडे महागाई होईल. एवढंच नव्हे तर रोगराई सुद्धा वाढेल, कारण की माशा, चिलटे आणि मच्छर हे सध्या पसरत आहेत आणि आवारामध्ये सर्वत्र ते आजाराचं थैमान पसरत आहे. अशा परिस्थितीमध्ये प्रत्येक घरात सर्दी आणि खोकल्याने एक व्यक्ती आजारी आहे. प्रिय परमेश्वरा, ही परिस्थिती तू नियंत्रणात घेऊन आमच्या शहरावरती कृपा करावी अशी विनंती आज सकाळी करतो. तत्पूर्वी हे पवित्र वचन आम्ही मनन करतो. आम्हासाठी मनन आशीर्वादाचं कर. प्रार्थना ख्रिस्त येशूच्या नावाने केली म्हणून तू ऐक. आमेन. आज सकाळी एका छोट्याशा प्रसंगाकडे मी आपणा सगळ्यांचं लक्ष घेऊन जातो. तो प्रसंग आहे नाईन नावाच्या गावामध्ये विधवेच्या मुलाला येशू ख्रिस्ताने जिवंत केल्याचं. लुकाचं शुभवर्तमान 7वा अध्याय त्यासाठी काढू. लुकाचं शुभवर्तमान 7वा अध्याय आपण काढू आणि या 7व्या अध्यायामध्ये पुढील काही वचनं मी वाचतो 11 पासून 17 पर्यंत. लूक 7:11 पासून 17 पर्यंत. नंतर लवकरच असे झाले की तो नाईन नावाच्या गावास गेला आणि त्याचे शिष्य व मोठा लोकसमुदाय त्याच्या बरोबर गेला. तो गावाच्या वेशीजवळ येऊन पोचला तेव्हा पहा, कोणा एका मृत माणसाला बाहेर नेत होते. तो आपल्या आईचा एकुलता एक मुलगा असून ती विधवा होती आणि त्या गावचे पुष्कळ लोक तिच्या बरोबर होते. तिला पाहून प्रभूला तिचा कळवळा आला व तो तिला म्हणाला, रडू नको. मग जवळ जाऊन त्याने तिरडीस स्पर्श केला तेव्हा खांदेकरी उभे राहिले. मग तो म्हणाला, मुला, मी तुला सांगतो, उठ. तेव्हा तो मेलेला उठून बसला व बोलू लागला. मग त्याने त्याला त्याच्या आईच्या हवाली केले. तेव्हा सर्वांस भय वाटले व ते देवाला गौरवित म्हणाले, आम्हामध्ये मोठा संदेष्टा उदयास आलाय आणि देवाने आपल्या लोकांची भेट घेतली आहे. त्याच्याविषयीची ही बातमी सगळ्या यहुदियात व चहूकडल्या सर्व प्रदेशात पसरली. देवापी वचने आशीर्वादित करो. आता बघा, सर्व लोकांनी हा चमत्कार पाहिल्यानंतर 2 महत्वाचे वाक्य या ठिकाणी वापरलेली आहे. पहिलं वाक्य म्हणजे आम्हामध्ये मोठा संदेष्टा उदयास आलेला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे सर्व लोकांना देवाचं भय वाटलं आणि देवाने आमची भेट घेतली आहे किंवा देवाने आपल्या लोकांची भेट घेतली आहे. बघा, संपूर्ण इस्रायलामध्ये ही गोष्ट पसरली, यहुदा प्रांतामध्ये ही गोष्ट पसरली की प्रभू येशू ख्रिस्त नावाचा हा जो गृहस्थ आहे हा आजारांना तर बरं करतोच, परंतु जे मरून गेलेले आहेत अशांना सुद्धा जिवंत करतो. याची घटना या नाईन गावामध्ये आहे. या ठिकाणी जी विधवा आहे तिचा मुलगा मरण पावलेला आहे, म्हणजे आता तिचा पूर्ण सहारा संपून गेलेला आहे. कुठूनच तिला आता आधार नाही आणि तिला आधार नसताना आधार तिचा मुलाकडून होता व तो आधारही आता तिचा तुटून गेलाय. बघा, वचन असं म्हणतं की व गावातले पुष्कळ लोक तिच्या बरोबर होते. याचा अर्थ तिला सहानुभूती देण्यासाठी पुष्कळ लोक तिच्या संगती होते, कारण की लोकांनाही ही गोष्ट फार वेदनादायक वाटली की बिचारी ही महिला, तिचा सगळा आधार जो होता तो त्या मुलावर होता आणि आता तोच मुलगा या जगात नाही आणि हा मुलगा जगात नाही म्हणून सन्मानाने त्याचा अंत्यविधी घेऊन जात असताना खांदेकरी थांबलेले आहेत. तिरडीला ख्रिस्ताने स्पर्श केला आणि मुलाला उठून बसायला सांगितलं आणि तो उठून बसला. त्याने नुसता स्पर्श केला आणि ते मरण पावलेला तो मुलगा जिवंत झाला. ही गोष्ट केवळ नाईन गावासाठीच नाही तर संपूर्ण यहुदिया प्रांतासाठी घडली. येशू ख्रिस्ताने इतका मोठा चमत्कार केल्यानंतर लोक येशूला म्हणायला लागले की आमच्यामध्ये मोठा संदेष्टा आलेला आहे आणि देवाने आपल्या लोकांची भेट घेतलेली आहे. बघा, हे 2 वाक्य काय साधे वाक्य नाही आहे. ते म्हणता की देवाने भेट घेतलेली आहे. मग जर देवाने तुमची आणि माझी भेट घेतलेली आहे, देवाने यहुदिया प्रांताची भेट घेतलेली आहे, देवाने नाईन नावाच्या गावात असलेल्या लोकांची भेट घेतली आहे, तरी मग येशूला का खिळलं? कारण ते म्हणत आहे की देव स्वतः आम्हाला भेटीला आलेला आहे, किंवा वरील वाक्य म्हणतात की आमच्या मोठा संदेष्टा उदयास आलेला आहे. मग संदेष्टाला मारणारी, संदेष्टाला खिळणारी ही पिढी कशाला तयार झाली? ह्याला कारण एक होतं की लोक येशूवर विश्वास ठेवत होते, परंतु शास्त्री आणि परुषी येशूला आपला शत्रू मानत होते. आपलं राजकीय वर्चस्व टिकवण्यासाठी आणि आपल्या राजकीय
फायद्यासाठी शास्त्री आणि परुषी येशूला एक समाजघातक असा व्यक्तिमत्व म्हणूनच लोकांसमोर तयार करत होते किंवा लोकांसमोर दाखवत होते. मोठा चमत्कार येशूने केला. लोकांचं बोलणं बघा की आमच्यामध्ये मोठा संदेष्टा उदयास आलाय. संदेष्ट्याला फार मान सन्मान यहुदी लोकांमध्ये होता, कारण की एलिया, अलिशा किंवा यशया संदेष्टा, या संदेष्ट्यांचं त्यांनी जीवनचरित्र वाचलेलं होतं. त्यांना त्यांच्या धर्मगुरूंनी, धर्मपंडितांनी त्या गोष्टी शिकवल्या होत्या की मोठा संदेष्टा जन्मास आला तर तो कसा असतो आणि संदेष्ट्याचं ऐकलं पाहिजे. कारण की ते बाप्तिस्मा करणारे योहानाला ओळखत होते. बाप्तिस्मा करणारा योहान त्यांना पश्चातापाचा बाप्तिस्मा घ्या असं सांगत होता आणि लोक पश्चातापाचा बाप्तिस्मा घेण्यासाठी यार्देन नदीच्या किनारी जाऊन त्या ठिकाणी पश्चातापाचा बाप्तिस्मा घेत होते. याचा अर्थ ती सर्व पिढी संदेष्टांचा सन्मान करणारी होती. मग संदेष्टांचा सन्मान करणारी पिढी असताना देखील त्यांनी या संदेष्टाला वधस्तंभावर खिळलं. दुसरी गोष्ट म्हणजे आम्हामध्ये देव आहे किंवा देव आमच्या भेटीला आलेला आहे असं ते म्हणतात. देवाने आपल्या लोकांची भेट घेतली आहे ही कबुली लोकांनी दिली. मग जो व्यक्ती देवाच्या करवी तुमच्याकडे आलेला आहे, देवाकडून तुमच्याकडे आलेला आहे, त्या व्यक्तीला तुम्ही नाकारलं का? हा प्रश्न त्या पिढीच्या लोकांना विचारलाच पाहिजे. कारण की हा जर देवाकडून आलेला आहे असा तुमचा विश्वास आहे तर मग त्याच्याबद्दल वाईट का वाटून घ्यायचं किंवा त्याच्याबद्दल देवाला दोष का द्यायचा? त्याच्याबद्दल देवाचा आभार मानलं पाहिजे की देव आमच्या भेटीला आलाय. या सगळ्या घटनेकडे पाहत असता आम्हाला ज्या गोष्टी दिसून येतात त्या म्हणजे या ठिकाणी मुख्य ज्या घटना घडलेल्या आहे, या विधवेला प्रभू येशू ख्रिस्ताने आपला चमत्कार तर दाखवलाच, लोकांनाही मोठा चमत्कार दाखवला. कळवळा येशू ख्रिस्ताला होता. पहिली गोष्ट, येशूला या लोकांबद्दल कळवळा होता. प्रियांनो, कळवळ्याशिवाय कोणतंच काम होऊ शकत नाही. प्रेम, प्रीती, आदर या गोष्टी मनात असल्याशिवाय काहीच घडत नाही. कारण की त्या महिलेबद्दल प्रभू येशूच्या मनामध्ये कळवळा निर्माण झाला. का कळवळा निर्माण झाला? कारण की तो तिचा एकुलता एक मुलगा आहे. तिचा संपूर्ण आधार संपलेला आहे. गावचे सगळे लोक तिच्या बरोबर आहे, पुष्कळ लोक तिच्या बरोबर आहे आणि आता त्याला मुलाला तिरडीवरती ठेवून घेऊन जात आहे. खांदेकरी सुद्धा उचलून त्याला घेऊन जात आहे. अशी परिस्थिती असताना येशूने ती परिस्थिती पाहिली आणि त्या महिलेची जाऊन भेट घेतली. मग प्रियांनो, आज तुम्हाला आणि मला कोणी व्यक्ती असं दिसतंय की त्याला मदतीची गरज आहे तर आपण थांबून त्या व्यक्तीला मदत केली पाहिजे. हा ख्रिस्ताचा स्वभाव आहे. ख्रिस्ताचं हे सामर्थ्य आहे की आम्ही जाऊन अशा लोकांना मदत केली पाहिजे. कधी कधी कामाच्या व्यवस्थेमुळे किंवा आम्ही थकून जातो, आम्हाला दुसरी कामं पण असतात, या कामामध्ये मी अडकून पडेल असा विचार आपल्या मनात असतो व कितीतरी वेळेला आपण मदत करण्याचं टाळून देतो. मदत करण्यासाठी आपण इतरांना सांगतो किंवा आपण म्हणतो की मला हे जमणार नाही. आपण आपल्या स्वतःच्या मनासोबत बोलतो की मला ह्या गोष्टी जमणार नाही व याचा परिणाम असा होतो की आम्ही एक चांगली संधी गमवून बसतो, आम्ही एक चांगला प्रसंग गमवून बसतो. या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताला तिचा कळवळा आला, त्या मुलाचाही कळवळा आला आणि त्याने जिवंत केलं. दुसरी गोष्ट म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताने या ठिकाणी सहानुभूती दाखवली. प्रियांनो, सहानुभूती दाखवणं गरजेचं आहे. सहानुभूती म्हणजे जे दुःख तुम्हाला झालेलं आहे त्या दुःखामध्ये मी सहभागी आहे आणि तुम्हाला मदत करण्यासाठी माझ्याकडून जितकं होईल तितकं मी तुम्हाला मदत करायला तयार आहे असं स्वतःहून आपण सांगणं. या महिलेकडे बघून व त्या मुलाकडे बघून येशूने सहानुभूती दाखवली व जे सामर्थ्य येशूमध्ये होतं ते त्याने दाखवलं. तसं प्रियांनो, आज तुम्हाला कोणाबद्दल सहानुभूती वाटते किंवा वाटत नाही? वाटली पाहिजे. 99 मेंढरं मेंढवाड्यात आहे, एक मेंढरू मेंढवाड्यात नाही, म्हणून मेंढपाळ जातो व ते हरवलेलं एक शोधून आणतो आणि मेंढवाड्यामध्ये पुन्हा 100 मेंढरं होतात. त्याला म्हणतात कळवळा आणि सहानुभूती. माझ्याकडे 99 आहे, एक हारलं तर काय झालं, जाऊ द्या त्याला, असा त्याने विचार केला नाही. मग आज मंडळीमध्ये जे येत नाही त्यांच्याबद्दल कळवळा आपल्याला आलाच पाहिजे, त्यांच्याबद्दल सहानुभूती आपल्याला वाटलीच पाहिजे. कारण मृत अवस्थेमध्ये ते आपलं जीवन जगत आहे आणि जो व्यक्ती मृत असतो त्याच्या शरीराला हे कळत नाही की माझ्या शरीराचं काय होतंय.
मग प्रियांनो, आज आपल्याला अशा मृत अवस्थेमध्ये जगणाऱ्या लोकांकडे बारकाईने पाहिलं पाहिजे. आज आपली ही नैतिक जबाबदारी आहे. पवित्र शास्त्राप्रमाणे आज आपली ही जबाबदारी आहे की कोण व्यक्ती आहे की जो खरोखर मृत असं आयुष्य जगत आहे, ख्रिस्तीपणाचा लवलेश सुद्धा त्याच्या जीवनामध्ये दिसून येत नाही, तर त्याच्याबद्दल सहानुभूती दाखवा. त्याच्याबद्दल आपल्याला कळवळा दाखवलाच पाहिजे. व्यसनाची बंधनं आहेत की जी त्या व्यक्तीला देवराज्यात किंवा देवाच्या मंडळीमध्ये येऊ देत नाही. कदाचित आजारपण असेल, कदाचित हट्टीपणा असेल, कदाचित पूर्वाश्रमीचा पूर्वग्रह त्याचा चुकीचा झाला असेल, कोणाबद्दल चुकीचं मत मनामध्ये झालं असेल म्हणून तो सहभागितेत येत नाही. तर अशा हरवलेल्या एका मेंढराला शोधायला जायचा कळवळा तुमचा आणि माझा असला पाहिजे. आपण कळवळ्याने त्याला जाऊन मंदिरात आणलं पाहिजे. तर ही गोष्ट आमच्यासाठी उपयोगाची होईल. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे येशूला मृत्यूवरती आणि परिस्थितीवरती अधिकार आहे. येशूला सामर्थ्य आहे. मृत्यू असो किंवा परिस्थिती असो, ते बदलण्याचं सामर्थ्य प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आहे. येशू ख्रिस्ताने त्याच्याकडे पाहिलं व तो आता मृतप्राय झालेला आहे हे बघितलं आणि जाऊन त्या महिलेला त्याने मदत केली. स्वतः येशू तिच्याकडे गेला. बघा, वचनात असं म्हटलेलं आहे की त्याला त्यांचं एकुलता एक असून विधवा होती आणि त्या गावचे पुष्कळ लोक होते. 13व्या वचनात बघा, तिला पाहून प्रभूला तिचा कळवळा आला व तो तिला म्हणाला, रडू नको. मग जवळ जाऊन, आतापर्यंत आजारी लोक येशूकडे येत होते आणि आजाराने बरे होऊन जात होते, परंतु हा पहिला असा प्रसंग आहे की येशू स्वतः आजारी माणसाकडे जातोय. येशू स्वतः त्या मेलेल्या व्यक्तीकडे जातो आणि स्वतः जाऊन त्या तिरडीला स्पर्श करतो आणि बरं करतो. याचा अर्थ मृत्यूसारखं मोठं संकट जरी असेल, मृत्यूसारखा मोठा आजार जरी असेल, तरी येशूला ती परिस्थिती हाताळता येते. ती परिस्थिती प्रभू येशू ख्रिस्ताला बदलता येते. म्हणून प्रियांनो, आज तुम्हाला असं वाटत असेल की ही मृत्यूसारखी परिस्थिती माझ्यावर आलेली आहे, मी काय करू, या अवघड परिस्थितीमधून कसा बाहेर निघू, तर एकच लक्ष ठेवा की आमचा येशू परिस्थिती बदलतो. मी ज्या येशूवर विश्वास ठेवलेला आहे तो येशू मरणावरती विजयी असा परमेश्वर आहे. म्हणूनच येशूने मत्तई 11:25 योहान 11:25 मध्ये म्हटलं की पुनरुत्थान व जीवन मीच आहे, माझ्याद्वारे जो येतो तो मरणार नाही तर जिवंत राहील. जो कोणी माझवर विश्वास ठेवितो तो मेला असला तरी जगेल. प्रियांनो, आज परिस्थिती तुमच्या आणि माझ्या नियंत्रणाच्या बाहेर गेलेली आहे का? आज असा एखादा व्यक्ती आम्हाला दिसतो का की जो नियंत्रणाच्या बाहेर चालला गेलेला आहे? तर अशाला आम्ही कळवळा दाखवला पाहिजे. अशा व्यक्तीला त्याची परिस्थिती बदलण्यासाठी आम्ही काही माध्यम होऊ शकतो. आमच्यामध्ये सामर्थ्य नाही, परंतु आमच्याद्वारे कार्य करणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये ते सामर्थ्य आहे. आमच्याद्वारे कार्य करणाऱ्या परमेश्वरामध्ये ते सामर्थ्य आहे. आणि हे परमेश्वराकडून निघणारं सामर्थ्य आपल्या जीवनात येतं आणि आपल्या जीवनातून येऊन ते दुसऱ्याला पुनरुज्जीवित करतं किंवा दुसरा आत्मिक रीतीने मरण पावलेल्या व्यक्तीला जिवंत करतं. मनुष्य शारीरिक रीतीने मरतो आणि त्याची माती होते, परंतु मनुष्य आत्मिक रीतीने मेला तर तो शरीराने जगत राहतो, परंतु आत्मिक रीतीने तो भटकत राहतो, फिरत राहतो. त्याचं चित्त देवाच्या सेवेकडे लागत नाही, त्याचं चित्त आपल्या कुटुंबाच्या आचार विचारांकडे लागत नाही, त्याचं चित्त आपल्या व्यवस्थेकडे लागत नाही व ज्यांच्यासाठी तो कार्य करत आहे, ज्यांच्यासाठी त्याने सहानुभूती दाखवलेली आहे, त्याकडेही तो लक्ष देत नाही. मग प्रियजन हो, परिस्थिती बदलणारा परमेश्वर तुमच्या सोबत आहे हे विसरू नका. आमच्या प्रभूमध्ये ते सामर्थ्य आहे की तो परिस्थिती पूर्णतः बदलून टाकतो. अरे, याचा अनुभव आम्हाला प्रतिदिवशी येतो, आलाच पाहिजे, कारण आमचा प्रभू सामर्थ्य देणार आहे. आमच्या प्रभूमध्ये ते सामर्थ्य आहे की तो परिस्थिती बदलतो. मरणाची परिस्थिती असो तो बदलतो, अश्रूची आणि रडण्याची परिस्थिती असो तो बदलतो. विधवा एकाकी एकटी पडलेली आहे आणि अशा एकाकी एकट्या परिस्थितीला आमचा प्रभू बदलतो. जो मृतप्राय झालेला आहे त्याचं शरीर आता दफन होण्यासाठी जात आहे, अशा शरीराला आमचा प्रभू बदलतो, जिवंत करतो. जे लोक रडत आहे त्या कुटुंबासाठी सहानुभूती देत आहे,
त्यांना देव बदलतो, त्यांची परिस्थिती बदलतो आणि त्यांना आपला मोठा चमत्कार दाखवतो. मग प्रियांनो, कधीच घाबरू नका. जीवनामध्ये अडचणीचे प्रसंग आले, परिस्थिती बिकट जरी आली तरी घाबरू नका. आणि शेवटली गोष्ट म्हणजे अनाथ आणि विधवा यांची काळजी आपण घेतली पाहिजे. याकोबाचं पत्र 1 अध्यायाचं 27 वचन म्हणतं की आम्हाला अनाथ आणि विधवा यांच्या संकटामध्ये समाचार घेतला पाहिजे. स्वतःला जगापासून निष्कलंक ठेवणे, अनाथ व विधवा यांचा कैवार घेणे हाच मला पसंत पडणारी धार्मिकता आहे. देवाला हे पसंत पडतं की तुम्ही विधवांची मदत करावी. देवाला हे पसंत पडतं की जे कोणी अनाथ आहे अशा अनाथांना आपण मदत करावी. प्रियजन हो, आर्थिकदृष्ट्या आपण बलवान नाही, परंतु प्रार्थनेच्या दृष्ट्या आपण बलवान आहोत. शक्ती आपल्यामध्ये आहे चालता फिरता येण्याची, शक्ती आपल्यामध्ये आहे कार्य करण्याची. मग आपल्यामध्ये असलेल्या शक्तीला आता आपल्याला कार्यास लावायचं आहे. आपल्या हातामध्ये जी ही परिस्थिती आहे तिच्याद्वारे अनाथांची आणि विधवांची आम्हाला काळजी घ्यायची आहे. बघा, प्रसंग छोटा आहे परंतु ही सत्य घटना आहे. याला आपण दाखले म्हणू शकत नाही, याला आपण चमत्कार म्हणू शकत नाही, तर ह्याला आपण परिस्थिती बदलणारं देवाचं कार्य असं म्हणू शकतो. काय बितली असेल त्या महिलेवरती, किती वेळापासून तो मरून पडलेला आहे ते दाखवलेलं नाही आहे, परंतु हे मात्र नक्की आहे की त्या महिलेला इतक्या मोठ्या संकटातून देवाने काढलं आणि हसण्याचं सामर्थ्य प्रभूने तिला दिलं. जे लोक त्या ठिकाणी आले होते रडत होते, सहानुभूती दाखवत होते, परंतु ते म्हणायला लागले की खरोखर हा संदेश आहे, खरोखर देव आमच्या भेटीला आलेला आहे. प्रियांनो, आज तुमची परिस्थिती अवघड जरी असली तरी एक लक्षात ठेवा की तुमच्या बदललेल्या परिस्थितीला पाहून लोक स्वर्गीय पित्याचा गौरव करतील. आपल्या बदललेल्या परिस्थितीकडे पाहून लोक हे म्हणतील की नाही, यांचा देव यांच्या सोबत आहे, यांचा सामर्थ्यवान परमेश्वर यांच्या सोबत आहे, हा त्यांना नक्कीच मदत करेल. मग प्रियांनो, आज आपलं लक्ष कुठं आहे? आज आपलं सारं लक्ष परमेश्वराकडे लावूया. आज आपलं सारं लक्ष परिस्थिती बदलणाऱ्या देवाकडे लावूया. आज आपलं सारं लक्ष आम्हामध्ये देव आहे त्याच्याकडे लावूया. आज आपलं सारं लक्ष आमच्यामध्ये मोठा संदेष्टा उदयास आलाय त्याच्याकडे लावूया. आज आपलं सारं लक्ष परमेश्वराकडे लावू आणि त्याचं सामर्थ्य मागू. आज सकाळी नाईन नावाच्या या गावामध्ये घडलेला जो मोठा चमत्कार ज्या विधवेच्या जीवनामध्ये प्रभूने केला त्याच्याकडे आपण बघूया आणि आपलं लक्ष लावूया. आज कोणाचे जन्मदिवस नाही, परंतु आज प्रभूसाठी आपण विशेष प्रार्थना करूया. आजारी प्रियजनांसाठी विशेष सहाय्य मागूया. मी रेव्हरंड विश्वास पाडवी साहेबांना सगळ्यांच्या वतीने विनंती करणार आहे की कृपा करून आपण पुढे या, प्रार्थना करा आणि त्यांच्या प्रार्थनेनंतर म्हणजे रेव्हरंड विश्वास पाडवी पाळक साहेबांच्या प्रार्थनेनंतर प्रभूची प्रार्थना म्हणू आणि आदरणीय डॉक्टर रेव्हरंड जे.एच. पठारे पाळक साहेब आशीर्वाद देतील, गीत गायन करू. ऑनलाईन आम्ही थांबणार आहोत आणि त्याच्यानंतर अर्धा तास म्हणजे आपल्याला पूर्ण 1 तास थांबायचा आहे. पुढचा जो वेळ आहे तो आपण पावसासाठी विशेष प्रार्थनेमध्ये घालवणार आहोत. आणि जे वडील लोक, पंच लोक आणि मंडळीतले सभासद या ठिकाणी जमलेला आहात, आपणासाठी हा वेळ असणार आहे. आपण थांबावं, कोणी जाऊ नये अशी मी विनंती करतो. आमच्या स्वर्गातील जिवंत आणि थोर देव बापा, पुन्हा एक वार या नवीन दिवशी प्रभू आम्ही तुझे आभार मानतो, धन्यवाद देतो प्रभू, कारण तू आमची काळजी घेतलीस. आम्हाला हा एक नवीन आणि सुंदर दिवस तू दिलास. आणि खरोखर प्रभू देव बापा, तू कृपा करणारा परमेश्वर आहे, तू आमचं आयुष्य वाढवणारा परमेश्वर आहे, तू आम्हाला जीवन देणारा परमेश्वर आहे. आणि म्हणून प्रभू आम्ही नित्य तुझं उपकार स्मरण करावं, नित्य तुझ्या नावाला धन्यवाद द्यावा. अशा पुष्कळ गोष्टी आमच्या जीवनामध्ये तू ठेवलेल्या आहेस, आशीर्वाद तू ठेवलेले आहेस प्रभू. आणि त्याचं स्मरण करत असताना प्रभू पुन्हा एकदा तुझं वचन आमच्याकडे आलेलं आहे. आणि नाईल येथील विधवा आणि प्रभुदेवापा तिच्या संदर्भामध्ये तिचा एकुलता एक पुत्र मृत्यू झालेला आहे. आणि प्रभू तिच्या जीवनामध्ये आता काही उरलेले नाही, तिच्या जीवनाचा देखील एक प्रकारे शेवटच झालेला आहे, तिचा आधार तुटलेला आहे. अशा सर्व परिस्थितीमध्ये प्रभू तुझी भेट त्या ठिकाणी होत आहे. आणि प्रभुदेवापा
जिथं जीवन संपलेलं आहे, जिथं काही आशा नाही, जिथं काही प्रभू देवापा केवळ शोक करणं आहे, त्या ठिकाणी प्रभू तू आनंद निर्माण करणारा परमेश्वर आहे. त्या ठिकाणी नवीन जीवन निर्माण करणारा परमेश्वर आहे. तू नवीन आशा देणारा परमेश्वर तू आहे. आणि म्हणून प्रभू देवापा आजच्या या सुंदरशा दाखल्यावरून प्रभू आम्ही पुन्हा एकदा तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझे आभार मानतो आणि तुझी स्तुती करतो यासाठी की परमेश्वरा आमच्या जीवनात देखील प्रभू अनेक गोष्टी अशा आहेत, आमच्या जीवनाच्या समस्या देखील अनेक अशा आहेत परमेश्वरा की आम्ही त्या ठिकाणी दुर्बळ होतो, निराश होतो, आमची लढण्याची क्षमता नष्ट होऊन जाते आणि प्रभू देवापा आम्ही पुष्कळ वेळा कोणतंही कार्य न करता थंड देखील होऊन जातो. परमेश्वरा ही एक मृत्यूवत परिस्थिती आहे आणि ती परिस्थिती पुन्हा एकदा संजीवित करणारा परमेश्वर तो आहे. आणि म्हणून आम्ही तुला हाक मारतो, तुला प्रार्थना करतो प्रभू देवापा, ज्या ज्या क्षेत्रामध्ये प्रभू आमचं उणेपण आहे ते सर्व प्रभू येशू ख्रिस्तामध्ये तू काढून टाक. आम्हाला नवीन शक्ती प्रदान कर, नवीन जीवन प्रदान कर, तुझ्यामध्ये तू आम्हाला उत्साही कर आणि तुझ्यासाठी नेहमी आम्हाला प्रभू तू तयार ठेव अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. आजच्या सुंदरशा भक्ती आराधनेबद्दल, वचनाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो आणि तुझी स्तुती करतो. प्रभू आज आम्ही मंडळीसाठी विशेष करून प्रार्थना करतो. मंडळीमध्ये जे लोक प्रभू आजारी आहेत, जे दुःखी आहेत, जे संकटात आहेत परमेश्वरा, ज्यांचा आधार कोणीही नाही परमेश्वरा, त्यांचा तू कैवार घेणारा परमेश्वर तू हो, त्यांचा पुरवठा करणारा यावे इरे परमेश्वर तू हो आणि त्यांचं दुःख निवारण करणारा परमेश्वर तू हो अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. जे जे जण आजारी परमेश्वरा त्यांना देखील तुझा स्पर्श कर, चांगल्या प्रकारचं आरोग्य दे, त्यांचं जीवन पुन्हा एकदा तू उत्तम असं जीवन कर अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. जे लेकरं प्रभू मंडळीमध्ये आहेत, तारुण्य अवस्थेमध्ये आहेत, शिक्षण घेत आहेत, निर्णया प्रकारच्या प्रभू देवापा जीवनाविषयीच्या समस्या सोडवण्यामध्ये प्रभू ते पुढे जात आहे, अशा सर्व तरुण तरुणींची आम्ही आठवण करतो, प्रार्थना करतो देव बापा, त्यांच्यावर तुझी कृपादृष्टी असू दे आणि याही परिस्थितीमध्ये त्यांना प्रभू तुझी ओळख व्हावी आणि प्रभू देवापा नित्यनेमाने त्यांनी तुझी प्रार्थना करावी, आशा ठेवावी, विश्वास ठेवावा आणि या तारुण्याच्या दिवसामध्ये प्रभू त्यांनी प्रथम तुला स्थान द्यावं. तारुण्याच्या दिवसामध्ये पापाच्या प्रत्येक प्रकारापासून, मोहापासून त्यांनी दूर राहावं अशी कृपा त्यांच्यावर तू कर. आणि हे प्रभू सर्व तरुण येणाऱ्या भविष्याच्या दिवसामध्ये प्रभू देवापा तुझ्या मंडळीचे आधारस्तंभ बनावे, तुझं उत्तम प्रकारचं कार्य करणारे बनावे, तुझी स्वार्थ सांगणारे बनावे. म्हणून ह्या तरुणांच्या दिवसामध्ये, या दिवसामध्ये प्रभू त्यांचं तू विशेष सहाय्य हो अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. प्रभू जे नोकरीच्या शोधात आहे त्यांचं प्रभू देवापा नोकरीविषयीचं काम व्हावं, जे शिक्षणाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आहे त्यांचे शेवटचे टप्पे देखील उत्तम प्रकारे पार पाडावे, कोणत्याही प्रकारचे अडखळणं, कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून प्रभू त्यांच्यासाठी तुझ्याजवळ हीच प्रार्थना आहे प्रभू देवापा, त्यांचं तू विशेष सहाय्य हो. आम्ही आमच्या देशासाठी देखील प्रार्थना करतो. राष्ट्रपती आहे, पंतप्रधान आहे, राज्याचे सर्व मुख्यमंत्री आहे आणि सर्व मंत्रिमंडळ आहे, केंद्रीय मंत्रिमंडळ आहे आणि प्रभू देवापा एक्झिक्युटिव्हमध्ये काम करणारे सर्व जिल्हाधिकारी आहे, पोलीस खात्यातले सर्व पदाधिकारी आहे, अशा सर्वांची आम्ही आठवण करतो. प्रभू हा देश विशालकाय देश आहे, या देशामध्ये बहुसंख्य लोक अनेक जाती धर्माचे आहेत, अनेक प्रकारच्या समस्या आहेत, अनेक प्रकारचे प्रभू देवापा प्रश्न आहेत आणि प्रभू विशेष रीतीने प्रत्येक नागरिकाकडे लक्ष दिलं जावं, प्रत्येक नागरिकाचा प्रभू देवापा विकास आणि वाढ व्हावी यासाठी प्रभू लागणारी कृपा त्यांच्यावर तू कर. यासाठी का हा देश चालवण्यासाठी सर्व प्रकारचं चांगुलपण, शहाणपण, बुद्धी आणि सामर्थ्य त्यांना मिळावं, पुरवठा त्यांना व्हावा अशी देखील आम्ही प्रार्थना आणि विनंती करतो. आजच्या दिवशी प्रभू आम्ही सर्वजण तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. मंडळीचं आणि ट्रस्टचं कार्य प्रभू येणाऱ्या दिवसात अधिक चांगल्या रीतीने होत राहावं, त्यामधून अनेकांना लाभ मिळावा आणि प्रभू तुझी ओळख व्हावी असं देखील तू दयेने आणि कृपेने कर अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. यावेळेला आम्ही सर्वजण तुझ्या हातामध्ये पडतो. आजचा दिवस प्रभू तू आम्हाला सांभाळ, आमच्या बरोबर हो, आमचा हात धरून चालव, पवित्र आत्म्याद्वारे तू आम्हाला मार्गदर्शन कर, हीच आमची प्रार्थना आणि विनंती आहे. येशूच्या नावाने ही प्रार्थना केली म्हणून तू ऐक. आमेन.
बाळासाहेब आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणू. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानिले जाओ, तुझे राज्य येओ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज तू आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडितो तसेच तू आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हा सर्व वाईटापासून सोडीव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आणि आता आपल्या तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची गोड संगती या सर्व प्रार्थना योद्ध्यांबरोबर, जे ऑनलाईन जोडले गेले त्या सर्वांबरोबर, देवाची मंडळी आणि इस्रायल राष्ट्र याबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. ख्रिस्त पवित्र शांती सत्प्रीति शोभा सौंदर्य माझी या जीवनी येशू पवित्र तू शुद्ध मज करे तुझे सौंदर्य दिसो या जीवनी. आमेन. उद्यासाठी सूचना, उद्याचं मनन आदरणीय डॉक्टर रेव्हरंड जयेश पठारे पाळक साहेब यांच्याकडून असेल. सोबतच आपण जसं मी आपणाला सूचना केली त्या अनुषंगाने थोडा वेळ आपण प्रार्थनेसाठी थांबावं. काही काम असेल तर आपण जाऊ शकता, परंतु ज्यांना थांबायचं आहे आपण थांबावं. आपणासाठी चहा पाण्याची व्यवस्था केलेली आहे. सर्वांना सलाम.